दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो। हे पहा आपला गोसावळी व दुधी भोपळ्याचा प्लॉट आहे मित्रांनो। अति उष्णतेमुळे मित्रांनो सध्या आपला प्लॉट थोडा हार्वेस्टिंगसाठी कमी झालेला आहे मित्रांनो, म्हणजे थोडं उत्पन्न हे कमी झालेलं आहे मित्रांनो। त्यामुळे आपण सध्या या दिवसामुळे अति उष्णतेमुळे फूल व कळी सेट होण्यासाठी फार त्रास होतो मित्रांनो। त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये अति उष्णतेच्या काळात पाण्याचं योग्य नियोजन केलेलं पाहिजे मित्रांनो। ते म्हणजे कसे मित्रांनो, साधारण जर मित्रांनो आपण जर ड्रिपवर हा प्लॉटला असा प्लॉट लावलेला असेल मित्रांनो, तर त्या साधारण एक दिवसाआड 2 ते 3 तास पाणी सोडण्याचे फार गरजेचे असते मित्रांनो। त्यामुळे थोडा गारवा निर्माण राहतो व आपला प्लॉट हा चांगल्यारीत्या हार्वेस्टिंगसाठी म्हणजे कळी व फुलाची सेटिंग होते मित्रांनो। त्यामुळे आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मित्रांनो व अति उष्णतेच्या काळात साधारण आपल्या प्लॉटला ही साधारण एक दिवसाआड 3 ते 4 तास पाणी द्या मित्रांनो। हे पहा आपला किती छान रित्या घोसाळ्याचा प्लॉट आहे मित्रांनो। साधारण या 2 ते 2.5 ते 3 महिने हार्वेस्टिंग चालू होऊन झालेली आहे मित्रांनो। हे पहा आपला भोपळ्याचा प्लॉट आहे मित्रांनो। दुधी भोपळा हा अति उष्णतेमुळे थोड्याफार प्रमाणात खराब झालेला आहे मित्रांनो। व आता मित्रांनो मान्सून पूर्व पावसाची चाहूल लागलेली आहे व वादळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण त्यास अशी आडवे डाम लावून त्यास साईडला बांधून घेतलेला आहे मित्रांनो। त्यामुळे कितीही वारं व वादळ आलं तरी आपला प्लॉट हा पडणार नाही मित्रांनो। आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व भाजीपाला विषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद मित्रांनो।